हे फार सुंदर कविता आहे. महाराष्ट्राची पोरे आम्ही नाही भिणार मरणाला, सांगून गेला कुणी मराठी राजा अवघ्या विश्वाला, तीच आमची जात मराठी वळवट भाई भवानीचा, आणि पोत नाचवीत आम्ही नाचतो दिमाग आहे जवानीचा. दादा आम्ही या महाराष्ट्रात जन्माला आलोय. हा लुंग्या सुंग्याने लिहिलेला या महाराष्ट्राचा इतिहास नाही. या महाराष्ट्राचा इतिहास कुणी एरा गबाळ्याने लिहिलेला नाही. या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय तलवारीच्या खडखडाटाने. या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय अगदी सर्वसामान्य माणसांच्या हातानं तळहाताने. या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय तोफांनी. या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय. या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय इथल्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, जन्माला महाराष्ट्रात येणं म्हणजे मागच्या जन्मात कुठलं तरी पुण्य केलेलं असेल म्हणूनच या महाराष्ट्रात जन्माला आलोय, अशी अवस्था या महाराष्ट्राची आहे. या जगातल्या सगळ्या राज्यांना भूगोल असेल बरं का, पण आमच्या महाराष्ट्राला इतिहास आहे. एका चांगल्या राजानं हा इतिहास घडवला, आमच्यापर्यंत आणला. म्हणून तरी तुमची आमची माणसाने आमची तुमची पिढी आज संपूर्ण जगापेक्षा 2 पावलं पुढे आहे. आणि म्हणून या सगळ्याचं श्रेय या महाराष्ट्रातल्या माणसाला दिलं पाहिजे. त्या माणसाचं नाव आहे निश्चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज.